संत्री धुवून पुसून घेतलेत. संत्री धुवून घेतली की ती नंतर आपल्याला पुसूनच घ्यायचे. संत्र्याचं सरबत करणार आहोत त्यालासुद्धा अजिबात आपल्याला पाण्याचा स्पर्श करायचा नाही. इथे आता संत्र्याची साल काढायची. संत्र्याची साल काढताना सुद्धा ती अशी मोठी मोठी काढून घ्यायची. का ते मी तुम्हाला पुढे सांगणार आहे. आता मी इथे हे सगळ्या संत्र्याची साल जी आहे ना ती इथे काढून घेतली. साल काढून झाली की संत्र्याला वरून जसे धाग्यासारखे दिसतात सफेद सफेद ना ते सुद्धा आपल्याला काढून घ्यायचे आहेत. आणि आतमधल्या बिया आहेत त्यासुद्धा काढून घ्यायच्या आहेत. बिया ठेवायच्या नाही. बिया जर ह्यामध्ये राहिल्या तर सरबत कडवट होण्याची शक्यता असते. म्हणून आपल्याला संत्र्याच्या बिया ज्या आहेत ना त्या काढून घ्यायच्या आहेत. असं थोडंसं प्रेस केलं की बिया अगदी सहज बाहेर येतात. तुम्हाला जर असं जमत नसेल तर मी तुम्हाला अजून एक दुसरी पद्धत दाखवते. ह्या बघा, ह्या पाकळीतल्या सगळ्या बिया आपल्या काढून झाल्या. ही मी दुसरी पाकळी घेतली. मधोमध अशी आहे ना दोन्ही साईडनी अशी पकडून आपल्याला ती ओपन करून घ्यायची. अगदी तुम्ही बघाल तर सहज ती ओपन होते. आणि आपल्याला जरी लहान बिया ह्यामध्ये असल्या ना तरीसुद्धा सहज त्या काढता येतात ह्या पद्धतीमध्ये. म्हणजे सगळ्या बिया अगदी आपल्या सहज निघून येतात. मी आता इथे संत्र्याच्या सगळ्या बिया ज्या आहेत ना ते काढून घेते. मी तुम्हाला अजून एका पद्धतीमध्ये संत्र्याच्या साल आहे ना ती काढायची दाखवते. साल सहज निघते. इथे मी संत्रा आहे ना ते मधोमध असं कट करून घेतलेलं आहे. संत्र कट करून घेतलं की आपल्याला अगदी हलक्या हाताने आहे ना ते खालून असं प्रेस करून घ्यायचं आहे. खालच्या साईडने दाब द्यायचा. या वरच्या बिया ज्या दिसत आहेत ना त्या मी अशा काढून घेतल्या आणि खालच्या साईडने आहे ना ते असं हलक्या हाताने तुम्ही असं वर उचललं आणि असं वरून असं आतल्या साईडला केलात ना बघा अगदी सहज आपल्या हे संत्रा आहे ना आतलं ते पाकळ्या निघतात. आणि सालसुद्धा बघाल तर अगदी सहज सालसुद्धा संत्र्यापासून वेगळी झालेली आहे. ह्या पद्धतीमध्ये सुद्धा तुम्ही संत्र खोलू शकता. म्हणजे ह्याच्या बियासुद्धा आपल्याला अगदी पटापट काढता येतात. आता मी ह्याच पद्धतीमध्ये माझ्या सगळ्या संत्र्याच्या बिया काढून साल काढून घेते. आपल्या इथे संत्र्याच्या साली आणि बिया सगळ्या काढून झाल्यात. मी इथे पाणी गरम करायला ठेवलेलं आहे. पाणी गरम झालं की अशी रिंग ठेवायची आहे. आणि वरती अशी मी प्लेट ठेवली. त्यामध्ये संत्र्याच्या साली ठेवलेल्या आहेत. संत्र्याच्या साली ठेवताना आपल्याला ह्या पद्धतीत ठेवायचं आहे. वरती झाकण ठेवायचं आहे. गॅसची फ्लेम मध्यम ठेवून आपल्याला संत्र्याच्या साली 10 मिनटं वाफवून घ्यायच्या. 10 मिनटं झाली. गॅस बंद केला. झाकण काढून घेतलं. आपल्याला ही प्लेट काढून थंड करून घ्यायची आहे. संत्र्याच्या साली पूर्णपणे थंड झाल्या की आतमधला जो व्हाईट पार्ट्स आहे ना तो आपल्याला काढून घ्यायचा आहे. संत्र्याच्या सालीचा व्हाईट पार्ट्स चमच्याने अगदी सहज असा साली वाफवल्यावर निघून येतो. ह्या पद्धतीमध्ये मी तुम्हाला दाखवत आहे. ह्या पद्धतीमध्ये व्हाईट पार्ट्स काढून घ्यायचा. आपल्याला फक्त जो बाहेरचा भाग आहे ना सालीचा तोच हवा आहे. आपण ही संत्र्याची पावडर तयार करत आहोत. ती पावडर तयार करण्यासाठी आपण अजिबात ग्लुकोज पावडर, कलर, ऑरेंज इसेन्स, सायट्रिक ॲसिड वापरणार नाही. तर अगदी नॅचरल संत्र्याची साल, संत्र्याचा गर वापरून आपण ही पावडर तयार करणार आहोत. संत्र्याची पावडर तयार करताना त्यामध्ये हे ऑरेंज इसेन्स घातलं जातं, सायट्रिक ॲसिड घातला जातो, कलर घातला जातो. पण आपण कलर वगैरे काहीही न घालणार आहोत. फक्त संत्र्याची ही साल जरी घातली ना तरीसुद्धा चव खूप छान येते सरबतला. सगळा व्हाईट पार्ट सालीचा काढून झाला. मिक्सरचा भांडासुद्धा घेताना अगदी छान ते कोरडं घ्या. अजिबात ओलसर नसावं. संत्र्याच्या सालीचे असे थोडे मोठे मोठे असे तुकडे करून मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून घ्या. आणि पाणी अजिबात न वापरताच ह्या साली मिक्सरला फिरवून घ्या. साली तुम्ही बघाल तर मिक्सरला मी फिरवून घेतलेल्या आहेत. थोड्याशा तुम्हाला जाडसर दिसत असतील तरी पण त्यानंतर आपण हातात संत्र्याच्या ज्या फोडी आहेत ना त्या घालून मिक्सरला फिरवलं की छान स्मूथ अशा सालीसुद्धा ह्या संत्र्याच्या गराबरोबरच छान स्मूथ होतात. उरलेला संत्र्याचा रस आहे ना तो सुद्धा ह्यामध्ये ताटातला घालून घेतला. आता आपल्याला हा मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे. मिक्सरला फिरवलं छान स्मूथ असा हा गर तयार झाला आहे. सालीसुद्धा बघाल तर अगदी छान मिक्सरला फिरल्या गेलेल्या आहेत. आपल्याला संत्र्याचा हा गर आहे ना तो गाळून घ्यायचा. एक अशी चांगली गाळणी घ्यायची. खाली असं एखादं भांडं घेऊन आपल्याला हा गर आहे तो गाळून घ्यायचा. आपण संत्र्याच्या साली मोठ्या ठेवल्या कारण मोठ्या साली ठेवल्या की
त्या शिजवल्याच्या नंतर आतला जो व्हाईट पार्ट चमच्याने आपल्याला सहज काढता येतो, म्हणून त्या साली ज्या आहेत ना त्या आपल्याला अशा मोठ्या मोठ्याच ठेवून घ्यायच्या आहे. इथे आता आपला हा संत्र्याचा गर सगळा गाळून छान असा झालेला आहे. चाळणीमध्ये जो वरती संत्र्याचे धागे जो जाड भाग शिल्लक राहिलाय तो आपल्याला घ्यायचा नाही, टाकून द्यायचा आहे. मी एका वाटीमध्ये तुम्हाला दाखवण्यासाठी प्रमाण काढून घेतलेला आहे. संत्र्याचा गर आपला 1 वाटी झाला, त्यासाठी मी इथे 1.5 वाटी एवढी साखर घेतलेली आहे. हे प्रमाण अगदी बरोबर आहे. एका ताटामध्ये मी साखर घालून घेतली. त्यानंतर आपल्याला संत्र्याचा गर आहे ना तो घालून घ्यायचा. साखर आपल्याला ह्यामध्ये मिक्स करायची नाही, म्हणजे साखर आपली विरघळली गेली नाही पाहिजे. तर फक्त हा गर आहे ना तो फक्त साखरेमध्ये हलके हातानेच मिक्स करून घ्यायचा. जास्त असा तो आपल्याला मिक्स करत राहायचा नाही. फक्त गर मिक्स झाला की आपल्याला हे ताटामध्ये अगदी छान असं पातळ पसरवून सुकायला द्यायचं आहे. पण तुम्ही हा गर सुकायला ठेवताना उन्हामध्ये ठेवू नका. उन्हामध्ये ठेवलात ना तर साखर वितळेल. त्यासाठी तुम्ही हा फॅन खालीच ठेवा. मी आता हा तुम्हाला एका ताटामध्येच ठेवलेला आहे, पण तुम्ही जर 2 किंवा 3 ताटामध्ये एकदम पातळ असा पसरवून ठेवलात ना तर 2 ते 3 दिवसात हा पटकन सुकून येतो. साखर बघाल तर घालून मी फक्त असं मिक्स केले. साखर आपल्याला विरघळू अजिबात द्यायची नाही, तर साखर तशीच राहिली पाहिजे. संत्र्याची पावडर आहे ना ती एकदम चटपटीत होण्यासाठी 1 लिंबाचा रस आपल्याला ह्यामध्ये पिळून घालायचा आहे. लिंबाचा रस घातल्यामुळे संत्र्याची पावडर एकदम छान चटपटीत अशी तयार होते. लिंबाचा रस घालून मी मिक्स करून घेतला. आता आपल्याला हे फॅन खाली सुकायला ठेवायचं आहे, उन्हात नाही. उन्हात घातलात तर साखर विरघळू शकते, म्हणून आपल्याला हे फॅन खाली सुकवून घ्यायची आहे. छान तुम्ही पातळ असं पसरवून ठेवलात आणि रोज तुम्ही ते वर खाली करत राहिलात ना तर 2 ते 3 दिवसात सुकून येईल. मी इथे तुम्ही बघाल तर छान 3 दिवसामध्ये आपलं हे सुकलेली आहे. तुम्ही बघाल तर अगदी पावडर किती छान सुकले. अजिबात ह्याला ओलसरपणा नाही. मी रोज वर खाली करून घेऊन पुन्हा पातळ अशी पसरवून घेत होती. त्यामुळे ही 3 दिवसामध्येच आपली संत्र्याची पावडर जी आहे ना ती छान तयार झाली. मिक्सरचं भांडं घेतानाही ते एकदम कोरडं घ्या, अजिबात ओलसर वगैरे घेऊ नका. मिक्सरच्या भांड्यात घालून मिक्सर आपल्याला चालू बंद करून फिरवायचा आहे, म्हणजे मिक्सर आपल्याला गरम होऊ द्यायचा नाही. आता ही पावडर मी मिक्सरला फिरवून घेते. मिक्सरला पावडर फिरवून घेतली. तुम्ही बघाल तर किती छान ह्याला कलर आलाय. अजिबात कोणताच कलर आपण ह्यामध्ये घातलेला नाही, तरीसुद्धा छान आपली इथे पावडर तयार झाले. तुम्ही थंड माठातलं पाणी घ्या किंवा बर्फ घालून घ्या किंवा थंड पाणी घ्या. आता एका ग्लासात 2 चमचे एवढी पावडर घालून घेतलेली आहे. आपण ह्यामध्ये लिंबू पिळून घातलेला आहे, त्यामुळे एकदम चटपटीत असं हे सरबत पिताना लागतं. संत्र्याची साल घातले ना त्यामुळे अगदी छान ह्याला फ्लेवर येतो. तुम्हाला जेव्हा हवं असेल तेव्हा तुम्ही संत्र्याचं सरबत बनवून पिऊ शकता. तुम्हाला जर हवी असल्यास तुम्ही ह्यामध्ये ग्लुकोज पावडरसुद्धा मिक्स करू शकता. आपलं छान टँगी फ्लेवरचं संत्र्याचं सरबत इथे तयार झालंय. कोणताही कलर, ऑरेंज इसेन्स, सायट्रिक ॲसिड न वापरता. तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. तुम्ही ही पावडर एका हवाबंद डब्यात किंवा बरणीमध्ये भरून स्टोअर केला तर 3 महिने छान राहते. भेटूया अशाच नवीन नवीन रेसिपीसोबत. व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल मनपूर्वक धन्यवाद.